नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार? कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाणांनी सांगितले डेडलाईन. अपघातात दोघे जागीच ठार, जखमीला न्यायला आलेल्या रुग्णवाहिकेनंही घेतला पेट. आणि शिंदेशाहीच्या स्थापनेनंतर राणे केसरकर एकाच मंचावर. कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. बांदा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा नेमळे हायवे इथं भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागीच ठार झालेत, तर एक जण गंभीर जखमी झालाय. दरम्यान गंभीर जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेनं देखील थोड्याच अंतरावर पेट घेतला. ही रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. बांदा सरपंच अक्रम खान घटनास्थळी बातमी कळताच दाखल झाले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कारला नेमळे इथं अपघात झाला. टायर फुटल्यानं गाडीनं डिवायडरच्या पलीकडे पलटी खाल्ली. या अपघातात दोघे जण जागीच ठार, तर एक जखमी झालाय. त्यानंतर रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावरच रुग्णवाहिकेनं पेट घेतला. सुदैवानं आतील रुग्णचालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. दरम्यान जळलेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा मोठा स्फोट होत असल्यानं महामार्गावर दोन्ही बाजूनं वाहनांची मोठी रांग लागली होती. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्या, आनंदी रहा. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण मंत्रिपदानंतर पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार याची डेडलाईनच दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत रवींद्र चव्हाण. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की मुंबई गोवा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रोड आहे. आदरणीय आमचे सर्वांचे नेते नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेच्या काळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आणि या रस्त्याला मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे दिले. पण एखाद्या ठिकाणी रस्त्याचं काम होत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी आणि त्या अडचणीतून मार्ग काढत हा रस्ता आता जवळजवळ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 90-95% जास्त रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आणि रायगडमध्ये सुद्धा काम प्रगतीपथावरती आहे. परंतु हे काम 100% जर पूर्ण करायचं असेल तर त्यामधल्या असणाऱ्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने न्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अडचणी दूर करण्यासाठी समोरच्या व्यक्तींशी की ज्यांच्यामुळे अडचणी आहेत त्या सगळ्यांशी सामंजस्यपणे त्यांच्याशी चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढल्याशिवाय हा मार्ग लोकांसाठी सुखकर होणार नाही. परंतु वेळ भरपूर झालाय, त्यामुळे आता या सगळ्या विषयांमध्ये तातडीने युद्ध पातळीवरती काम करण्याची गरज आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी
आपणा सर्वांना माहीतच आहे की नव्याने आलेलं सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली आणि विधानसभेमध्ये एका लक्षवेधीवरती उत्तर देताना मी तिथल्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती केली की तुम्ही आम्ही सर्वजण कोकणातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या सर्व जटिल असे असणारे हे छोटे छोटे विषय का होईना या सर्वांकडे जातीने लक्ष घालण्याची गरज आहे आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर प्रशासनाबरोबर हात मिळवून एकत्रपणे या विषयाची चर्चा करून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करणं आणि हा प्रश्न हा आपला सर्वांचा आहे, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. असा जोपर्यंत आपण सर्वजण विचार करणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून येताच ज्या वेळेला पाहणी करत होतो त्या पाहणी करत असताना प्रत्येक ठिकाणी असणारे हर्डल्स काय आहेत, अडचणी काय आहेत त्या माझ्या लक्षात आल्यात. मी अधिकाऱ्यांच्याही लक्षात आणून दिलंय आणि आम्ही सर्वजणांनी असा विचार केलाय की या सर्व अडचणी दूर करून कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 23च्या अगोदर हा पूर्णच्या पूर्ण रस्ता मग पनवेल पासून पूर्ण सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत म्हणजे बांद्यापर्यंतचा असणारा रस्ता हा कसा कंप्लीट होईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. मला या सर्व विषयांमध्ये आपण सर्व पत्रकारांचे सुद्धा फार या सगळ्यामध्ये मदत हवी आहे. कारण या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी उगाचच इश्यूज होण्याची फार मोठी शक्यता आहे. इश्यूज मी असं म्हणणार नाही कोणी करू नये असं माझं मत नाही, परंतु एवढे दिवस असे इश्यूज का होत आहेत, कशासाठी होत आहेत, तर कुठेतरी कोणीतरी उगाचच इश्यू तयार करण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न करतो त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना यामध्ये लक्ष घालून की हा इश्यू जो आहे तो पॉलिटिकली आहे का, तर त्यामध्ये काय नक्की घडत आहे या सगळ्याचा सर्वांगीण विचार करून त्यामध्ये आपल्याला काय नक्की करायला हवं या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. मी तर ठरवलंय की मला या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता पूर्ण करण्यासाठी जे एफर्ट्स त्यामध्ये टाकायचे आहेत, जेवढे एफर्ट्स त्यामध्ये टाकायचे आहेत ते या सरकारच्या माध्यमातून आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगत असतात, चुका या झाल्या तर चुका कोण करतो, जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात आणि काम करणाऱ्याकडूनच चुका होतात. म्हणजे आम्हाला काम करायचं आहे हे नक्की आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर राहणं ही फक्त काळाची गरज आहे असं मला वाटतं. अतिशय चांगल्या प्रकारे जे खड्डे पूर्ण रस्त्याला गेल्या काही दिवसापासून पावसामुळे अतिवृष्टीमुळे पडले होते ते रस्त्यामधले खड्डे बुजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तिथे पूर्वी 2च कॉन्ट्रॅक्टर होते. मी कालही सांगण्याचा प्रयत्न केला, आता अधिकचे कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतायत, डे नाईट काम करतायत. पावसाची सुद्धा उघड देवानी सुद्धा साथ द्यायला सुरुवात केली आहे या गव्हर्नमेंटला असं मला वाटायला लागलंय, आमच्या गव्हर्नमेंटला. त्यामुळे हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे खड्डे तिथले असणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांना कमीत कमी कसा त्रास होईल या दृष्टिकोनातून तात्पुरती होईना डागडुजी करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. परंतु ही सर्वच्या सर्व डागडुजी ही तात्पुरती स्वरूपाची आहे. डिसेंबर 23च्या अगोदर आम्हाला संपूर्ण रस्ता पनवेल पासून इथपर्यंतचा बांद्यापर्यंतचा रस्ता हा कॉन्क्रिटीकरणातून होणं अपेक्षित आहे आणि मग त्यासाठी जे एफर्ट्स असले पाहिजेत ते एफर्ट्स आमचं पूर्णच्या पूर्ण डिपार्टमेंट, नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी आम्ही सर्वजण घेऊ. यामध्ये आपण नॅशनल हायवेचे अधिकारी थोडंसं का होईना त्यांची अधिकारी वर्ग हा कमी आहे, त्यामुळे मी माझ्या डिपार्टमेंटमधल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलंय की ही जबाबदारी आपली आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये आपले स्वतःचे डेप्युटी इंजिनियर्स त्यामध्ये अपॉइंट करा. हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर कसा पूर्ण होईल, त्याला असणारे पर्यायी मार्ग काय असू शकतात, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्या सगळ्याचा विचार येणाऱ्या काळामध्ये कसा करता येईल आणि हे कोकणामधील असणारा हा महत्वाचा रस्ता, त्याला असणारे पर्यायी रस्ते हे लवकरात लवकर या कामांना कशी गती मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. हे रायगडमधलं जे काम
आणि ज्या कामाबद्दल आपण म्हणताय त्या संबंधीमध्ये जे काम आहे ते काम एका दुसऱ्या एजन्सीला देण्याच्या संदर्भातले आदेश झालेले आहेत. त्यामध्ये फक्त आर्बिट्रेटर जो निर्णय करणार आहे की जो पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, हा रस्ता पूर्ण BOT मध्ये झाला होता, त्याने जेवढं काम केलं आहे त्या कामाचा तो जो पैसे मागतोय त्या संदर्भातला फक्त हा निर्णय आर्बिट्रेटर करत असतो. आमचा प्रयत्न आहे की त्याने कामाला मंजुरी द्यावी. काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला जर परवानगी दिली तर नक्कीच त्या ठिकाणचं काम पण लवकरात लवकर सुरू होईल. त्या ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त जे घाटामधलं असणारं जे काम आहे त्या घाटामध्ये भुसभुशीत माती असेल किंवा या सगळ्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी दरड कोसळल्यासारखं पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोसळली जाते. त्यामुळे काम करणं थोडंसं इम्पॉसिबल असतं. त्यामुळे त्याही संबंधामध्ये जी एक उत्तराखंड असेल किंवा अशी जी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची एक एजन्सीशी बोलणं झालेलं आहे. ती एजन्सी त्या संदर्भात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून काम कसं करावं या संदर्भातला रिपोर्ट्स येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्हाला देणार आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये गणपतीच्या नंतर त्या कामाला कशी गती मिळेल यासाठी प्रयत्न करू. नवीन प्रकल्पाच्या संदर्भात या सरकारची भूमिका 100% पॉझिटिव्ह आहे आणि वाहतुकीची वेगवेगळे पर्याय जे आहेत ते पर्याय निर्माण होणं हेच खरं म्हणजे वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ही सर्वजण विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करणारी व्हिजन असणारी माणसं आहेत. त्यामुळे या व्हिजन असणाऱ्या माणसांबरोबर आपण सर्वजण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला कोणतंही पॉझिटिव्ह काम जर त्यांना सांगितलं तर त्यांचा कधीच नकार असणार नाही. त्यामुळे हे सर्व कामं आम्ही यशस्वीपणे पार पडू. हे पुन्हा मी तेच सांगितलं की 2 टायर झालाय. सरकार केंद्रातलं ही आमचंच आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा हे आमचंच आहे. त्यामुळे 2 टायरचं ज्या ठिकाणी सरकार असतं त्यावेळी ते गतिमान असतं. त्यामुळे गतिमान सरकार बरोबर आपण सगळीजण आता येणाऱ्या काळात आहोत. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. राणे केसरकर हा वाद तसा जुना, मात्र राज्यातील सत्ता संघर्षानंतर हे दोन्ही नेते मंडळी पक्षाची युती असल्यानं एकत्र काम करू लागले. त्यातच शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर राणे केसरकर एकाच मंचावर आल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध केसरकर हा संघर्ष अन दोघांतील हाडबळ संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. राणे अन केसरकर यांची कार्यपद्धती देखील परस्पर विरोधी. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर देखील हा संघर्ष शमला नाही. नारायण राणेंचे सुपुत्र विरुद्ध दीपक केसरकर हा सामना सुरू होऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली. निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत केसरकरांना प्रत्युत्तर दिलं होतं. जीवनदान मिळालंय तुम्हाला राजकीय दुसरं, हे विसरू नका. आणि इज्जत मिळते तर इज्जत घ्यायला शिका. नाहीतर तुम्हाला माहिती आहे आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर द्यायची तयारी आहे आमची. पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, विसरू नका. आदित्य ठाकरेंवरील आरोपांसंदर्भात केसरकर थेट नारायण राणेंवर बोलल्यानंतर आमदार नितेश राणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे केसरकरांवर भाष्य करत नव्हते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर केसरकरांबद्दल विचारलं असता नारायण राणे अधिक बोलले नव्हते. काय नाही, प्रश्न विचारून उत्तर द्यायची, अजून काय प्राप्त होते आणि आहेत आणि राहावेत एवढी इच्छा आहे. त्यात मंत्री आणि पालकमंत्री पदावरून केसरकर की राणे हा नवा विषय चर्चेत आला. दीपक केसरकर आणि नितेश राणे ही दोन्ही नावं यादीत असल्याची चर्चा सुरू होते. मात्र पहिल्या मंडळ विस्तारात दीपक केसरकर यांना संधी मिळाली.
तर नितेश राणे यांना दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या। यातच कणकवली तालुक्यातील तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयलक्ष्मी विश्वनाथ दळवी मॉडेल कॉलेजचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राणे आणि केसरकर एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रभारी कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते। मात्र विशेष चर्चा आणि लक्ष वेधलं ते राणे केसरकर यांच्या एकाच मंचावरील उपस्थितीनं। विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, कणकवली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। तांबूस फुटता उधळणारी भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। बल्किस बानोच्या मोकाट बलात्कारांना गजाआड करा या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसनं देशभर रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत। सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। बल्किस बानोच्या 11 बलात्कारांची गुजरात सरकारनं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी सुटका केली असून त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावं या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। भाजपा हटाओ, बेटी बचाओ, भाजपा हटाओ, बेटी बचाओ, मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो। सामूहिक बलात्कारातील 11 दोषींना भाजपमधील गुजरात सरकारने जे सोडून दिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी कायद्याची पायमल्ली ही झालेली आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या आरोपींना बलात्कारी आरोपी असले तरी त्यांना सोडून देण्याचा दिलेला आहे त्यांचा कुठेतरी निषेध करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा निषेधाचा मोर्चा काढण्यात येत आहे। भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो की गुजरात सारख्या ठिकाणी 11 आरोपी जे बलात्कारी आरोपी आहेत आणि जर अशा बलात्कारी आरोपींना यापुढे जर सोडून देण्यात आलं तर देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची फार शक्यता आहे। तरी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध नोंदवत आहे। गुजरातमध्ये नरसंहार झाला होता त्यापैकीच एक बिल्किस बानो आहे आणि बिल्किस बानोने कुठेतरी सक्षमपणे या तिच्या न्याय मागण्यासाठी तिला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजेत म्हणून CBI असेल, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या ठिकाणी त्यांनी दाद मागून हे जे 11 आरोपी आहेत ज्याने तिच्यावर सामूहिक 11 जणांनी बलात्कार केला होता या आरोपींना सुप्रीम कोर्टाने देखील जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि असं असून देखील हे जे आरोपी आहेत ते आज मोकाट आहेत। गुजरात सरकारने त्यांना अमृत महोत्सवीच त्यांना मोकाट सोडलेला आहे। तर राष्ट्रवादी आमच्या महिला काँग्रेसची राष्ट्रवादीची प्रमुख मागणी हीच आहे की ज्या कोर्टाचा कुठेतरी अनादर करून म्हणजे कोर्टाने शिक्षा सुनावलेली असताना देखील गुजरात सरकारने हुकुमशाही पद्धतीने अशा आरोपींना मोकाट सोडलेला आहे तर त्या आरोपींना पुन्हा अटक होऊन त्यांना जी काय जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे कोर्टाने ती जन्मठेपेची शिक्षा कायम राहावी ही आमच्या राष्ट्रवादी महिलांची आणि राष्ट्रवादीची प्रमुख मागणी आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। तांबूस फुटता उधळणारी भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। रिफायनरी व्हायलाच हवी अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मांडली आहे।
रिफायनरीला वाढता पाठिंबा आणि या माध्यमातून होणारा मतदारसंघाचा कायापालट यामुळे रिफायनरी होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. पाहुयात रिफायनरीबाबत राजन साळवी नेमकं काय म्हणाले. राजापूर तालुक्यामध्ये बारसू, सोलगाव या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची स्थानिक जनतेची मागणी अनेक वर्षापूर्वीपासूनची आहे. प्रकल्पला लोकांचा पाठिंबा, काही जणांचा विरोध अशा तऱ्हेचं वातावरण संपूर्ण आज या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहे. आम्ही सर्व शिवसेनेचे मंडळी स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले आहोत आणि म्हणून स्थानिक जनतेला प्रकल्प हवा असल्यामुळे प्रकल्प हवा अशा तरी स्थानिक आमदार माझी याच्या आधी भूमिका होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे. याचं कारण असं आहे कारण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून ह्या राजापूर तालुक्यामध्ये म्हणा, ह्या जिल्ह्यामध्ये म्हणा अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण माझ्या तालुक्याचा मतदारसंघाचा चांगला कायापालट होणार असं माझं मत या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रकल्प व्हावा अशातच स्थानिक आमदार म्हणून माझ्या या ठिकाणी स्पष्ट आणि स्पष्ट मत या ठिकाणी आपल्याला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणकवलीत आगमन होताच भाजपच्या वतीनं सुरुवातीला स्वागत करण्यात आलं, पण अधिक लक्ष वेधून घेतलं ते कणकवलीतील शिंदे गटानं. मंत्री रवींद्र चव्हाण यांचं शिंदे गटाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी करत भगवी शाल, पुष्पगुच्छ देत त्यांचं हे स्वागत करण्यात आलं. शिंदे गटाच्या वतीने आज आपण स्वागत केलेलं आहे. काय सांगू इच्छिता? शिवसेना BJPची युती या महाराष्ट्रात असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे आज आम्ही माननीय रवींद्र चव्हाण यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आज त्यांचा दौरा होता. शिंदे गटाच्या वतीने स्वागत केलं. बहुसंख्य शिंदे गट येथे जे शिवसैनिक आहेत ते दाखल झाले आहेत. शिंदे गट आधी तुम्ही हे काढून टाका. आमची शिवसेना आहे, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिप्रेत आमची शिवसेना आहे. शिंदे गट हे आधी तुम्ही जे काय म्हणता ते पूर्णपणे चुकीचं आहे. शिवसेनेतर्फे आम्ही आज स्वागत केलेलं आहे. निश्चितच आगरेसाहेब, आपणही जे स्वागत केलं, त्यांना पेढा भरून त्यांचं स्वागत केलेलं आहे. कोकणामध्ये पहिलेच रवींद्र चव्हाण साहेब आलेले आहेत. काय आपली शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब पहिल्यांदाच आले होते आणि आमची युती असल्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करणं हे क्रमप्राप्त आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. हे होते शिवसेना BJP युतीचा, शिवसेना BJP युतीचा. हे होते शिवसैनिक आहेत शिंदे गटाचे होते. त्यांनी येथे केंद्रीय मंत्री जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, ते रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केलेलं आहे. येथे जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे येथे त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि भविष्यातही आपण भाजप आणि शिवसेना युती असल्यामुळे निश्चितच एकत्र येऊन काम करणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजप युती असल्याने हे स्वागत केलं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी.
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी 2 वेळा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारलं असता ते काय म्हणाले पाहूया. आपने किसी ने तो मुझे पूछा था कि इसके अंदर वहाँ के जो एमएलए हैं राजन सालवी जी, इनको ऐसा लगता है कि नानार प्रोजेक्ट होना चाहिए. तो हमने भी कहा कि नानार प्रोजेक्ट होना चाहिए, ये हम पहले से कह रहे हैं, तो हम भी उनके साथ में. तो उन्होंने हमको सपोर्ट डिक्लेयर किया है और वो आज मेरे साथ में थे. वो वही बता रहे थे कि नानार प्रोजेक्ट होना चाहिए. तो जहां पर होना चाहिए उसके बारे में सरकार तय करेगी, लेकिन नानार प्रोजेक्ट ये होगा, ये तय है. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हायवे पाहणी दौऱ्यावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेत मांडलेल्या हायवेबाबतच्या लक्षवेधीचा ही इफेक्ट असल्याचं ते म्हणाले. पाहूया. काल येथे भीषण अपघात झाला होता. आज त्यांच्यानंतर कामही सुरू झालेलं आहे. मागील बरेच महिने शिवसेनेची मागणी होती की हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा. जमीन मालकांना पैसे मिळत अशी देखील मागणी होती. काय सांगू इच्छिता? खरं तर आज माझ्याकडे वागदेचे सरपंच रुपेश आंबोजकर आणि ग्रामपंचायतीचे ललित अडिगावकर आणि अनेक वागदेकरी ग्रामस्थ आहेत. याआधी सुद्धा या रस्त्याच्या थोडक्या कालावधी म्हणजे जवळ 400 मीटर रस्ता राहिला, 400-500 मीटर, आणि यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले होते. खरं तर गेल्या सोमवारी आम्ही विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडल्यानंतर माननीय मंत्री महोदय त्याची तातडीने दखल घेऊन आमची मंगळवारी सह्याद्री भवन येथे सगळ्या कोकणातील आमदारांची बैठक लावली होती आणि त्यावेळी सगळ्या आमदारांच्या बैठकीच्या वेळी आयोजित केले होते आणि त्याप्रमाणे त्या अडचणी आहेत आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलेल्या होत्या आणि आज सुद्धा या अडचणीला आम्ही सांगितलं आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले गेल्या 3-4 महिन्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 युवकांचा त्याच्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे आणि काल जशी अपघाती मदत जाहीर केली त्याप्रमाणे त्यांना पण काही स्वरूपात का असू नये तेवढी नको, परंतु काही स्वरूपात मदत जाहीर करावी असं आम्ही मंत्रिमंडळाला विनंती केली आणि त्यांनी पण त्याबाबतीत सकारात्मक भूमिका सांगितली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण कोकण दौऱ्यावर आहेत. कणकवलीत त्यांचं आगमन होताच भाजपच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. आमदार नितेश राणे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताला उपस्थित होते. यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पाहुयात कणकवलीत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नेमकं कसं झालं स्वागत.
जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. दक्षिण कोकणचं प्रति पंढरपूर सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊली मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी माऊली देवी ही सर्वांचं श्रद्धास्थान आहे. या चोरीचा छडा लावत चोरांना कडक शासन केलं जाईल, तर माऊली मंदिरातील झालेल्या चोरीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. एक गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेला प्रथमच माझ्या मतदारसंघात आलो त्यावेळेला फक्त माझ्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं, श्रीदेव पाटेकराचं दर्शन घेतलं आणि माऊलीचं दर्शन येऊन सोनुलीला घ्यायचं होतं. परंतु त्याच दिवशी चोरी झालेली होती आणि ही एक मोठी घटना होती की अशापर्यंत कधी घडलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला ते दर्शन राहिलेलं होतं. परंतु केवळ माझं लगेच मी अधिवेशनाला गेलो. अधिवेशन कालच रात्री संपलं. ताबडतोब मी आज सावंतवाडीला आलेलो आहे आणि सावंतवाडीला येण्याचा मुख्य उद्देश असाच होता की इथं SP साहेब आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलेला आहे. हा तपास जो आहे तो आता CIDकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्व टीम या तपासाच्या मागे लागतील आणि लवकरात लवकर हा तपास माऊलीच्या कृपेने होऊन दे अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि एकदा तपास झाला आणि पूर्ववत सगळं देवीचं वैभव प्राप्त झालं की पुन्हा मी या ठिकाणी येईन आभार मानायला. कारण शेवटी तपास आपण करण्यासाठी यंत्रणा अतिरिक्त लावू शकतो, परंतु शेवटी त्या अटकसुद्धा झाली पाहिजे. जो देवीचा महिरब जी असते ती जी ते घेऊन गेलेले आहेत ती पुन्हा त्या स्थितीमध्ये परत मिळाली पाहिजे. ह्या सुद्धा 2 बाबी आहेत. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक गोष्ट अशी की सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव जिल्हा आहे जो संपूर्ण जिल्हा CCTVच्या निगराणीखाली आहे आणि असं असल्यामुळे चोऱ्या 100% थांबू शकत नाही कारण बाहेरून आलेले चोर असतात, परंतु त्यांचा तपास मात्र ताबडतोब लागू शकतो CCTVमुळे. आतासुद्धा CCTVमध्ये फुटेज हे मिळालेलं आहे. हे CCTV जे देवस्थानचे सुद्धा आहेत आणि इथं जी हायमास्ट लॅम्प दिलेला होता, दुर्दैवाने त्यावेळेला हायमास्ट लॅम्प हे बंद होते, त्याच्या दिवे गेले असतील किंवा आणि काय झालेले असतील, तरी हे दोन्ही हायमास्ट जे मुद्दाम मी देवस्थानमध्येसाठी म्हणून दिलेले होते आमदार निधीतून आणि डोंगरी निधीतून, हे ताबडतोब सुरू करायला सांगितलेले आहेत. शेवटी देवस्थानाच्या जवळ पुरेसा लाईट असायला लागतो, नाहीतर असे प्रकार घडू शकतात. मला माहिती नव्हतं की हे त्या ठिकाणी बंद होते. ताबडतोब मी सुरू करायला सांगितलेलं आहे. त्याचं शासनाच्या मंजुरीची वाट न बघता माझ्या खर्चाने मी ते सांगितलेलं आहे की सुरू करा. आणि इथं येणारा जो रस्ता आहे तो तर मी पूर्वीच बजेटमधून मंजूर केलेला होता. पावसानंतर त्याचंसुद्धा काम सुरू होईल. एकंदरीतच जेवढी काय सेवा करता येते देवीची, ते सोनुलीच्या माऊली देवीची ते नेहमी करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. याच्यापुढे ती सेवा चालू राहील. इथल्या गावचं त्यांचे जे वर्गखोल्या आहेत त्या जुन्या झाल्यामुळे नवीन वर्गखोल्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आपलं जे समग्र शिक्षा अभियान आहे त्याच्यामधून आपण शाळांच्या खोल्यासुद्धा देतो. ह्यासुद्धा देण्याच्या संदर्भात मी आज सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं खनिज निधीमधून एक गाडी ह्या गावातल्या शाळेसाठी मंजूर केलेली होती. कारण इथलं जे हायस्कूल आहे तिथे लांब लांबून मुलं येतात. लवकरच ज्याला खनिज निधीची मीटिंग होईल त्याला ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल. शेवटी आपण गावाला येत असताना देवीबद्दल असलेली भक्ती हा एक भाग झाला, परंतु या देवीची सेवा जे आमचे ग्रामस्थ आणि गावकरी करत असतात त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा ह्या वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं.
त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा पाऊस जरा कमी झाला की सगळ्या केल्या जातील असं ह्या प्रसंगी मी सांगतो. लवकरात लवकर जे कोण गुन्हेगार असतील त्यांना अटक होऊन दे आणि लवकरात लवकर देवीचं वैभव पुन्हा येऊन दे अशी मी ईश्वरचरणी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार? कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाणांनी सांगितले डेडलाईन. अपघातात दोघे जागीच ठार, जखमीला न्यायला आलेल्या रुग्णवाहिकेनंही घेतला पेट. आणि शिंदेशाहीच्या स्थापनेनंतर राणे केसरकर एकाच मंचावर, कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.